कागद कसलाय? आणि एकदा ते काम झालं ना की मी स्वतःचा जीव घेणार होतो सुरके. आणि हे सगळं मी एका चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. हा इंद्राचाच प्लॅन होता. राणी जशी येईल ना, लास्ट स्टेप पर्यंत पोहोचली तेव्हा मी इथे गुडघ्यांवर बसेन आणि तिला हे रोज दे. मग तिला हे मागे आय लव्ह यू लिहिलेलं दिसेल आणि तिला माझ्या मनातल्या फिलिंग्सही कळतील. सर, मला तुमच्याशी बोलायचंय. तू पुढे तरी सर, मला तुमच्याशी बोलायचंय. बोलूया ना आपण. तू पुढे तरी सर, मला बोलायचंय तुमच्याशी. आपण इथे बोलायलाच आलोय. थोडी पुढे ये. सर, मला बोलायचंय तुमच्याशी. आणि मी नाही म्हणतच नाहीये. बोलूया ना आपण. फक्त एक स्टेप पुढे ये. सर, मला बोलायचंय तुमच्याशी. हो राणी, बोलायचं मला पण आहे. पण तू पुढे तरी ये. नाही सर, मी आता पुढे येणार नाही. मी इथंच ठीक आहे. मी आता पुढे तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्याल. राणी, काय बोलतेस तू? हे बघ, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन, पण मला फक्त थोडा वेळ दे. ऐक ना, आता फक्त एक स्टेप पुढे. नाही सर, आता मी पुढे येणार नाही. तुम्ही माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं द्या. तुम्हाला माझं लग्न मोडायचं होतं का? राणी, तू हे सर, हो का नाही? बाकी मला काहीही ऐकायचं नाही. राणी, अगं मी तुला हो का नाही? राणी, अगं ऐक ना. हो की नाही एवढंच सांगा सर. हो. मला तुझं लग्न होऊ द्यायचं. पण बास यापुढे काहीही बोलायचं नाही. आता फक्त मी जे प्रश्न विचारते ना त्याची उत्तरं द्यायची.
माझ्या लग्नाच्या दिवशी बुवा तुमची गाडी उडवणार होते का? तुम्ही तुमच्याच गाडीचा अपघात करायला सांगितला होतात का? माझ्या बुवांचं मन त्यांना आयुष्यभर खात राहिलं पाहिजे. त्यांनी शर्मेनं मान खाली घालून जगलं पाहिजे. त्यांच्यावर आरोप करून त्यांना दोषी ठरवून माझं लग्न मोडलं पाहिजे. फॅक्टरीतला संप मागे घेतला पाहिजे. म्हणून तुम्ही हे सगळं केलं ना? बोला ना सर, मी असा काय गुन्हा केला होता की तुम्ही माझ्या आयुष्याची राख रांगोळी करायला निघाला होतात? मला पण कळू देत आज. मी काय विचारतेय सर? तुम्ही हे सगळं मुद्दाम ठरवून केलं होतं का, हो की नाही? हो हो, हे सगळं मी ठरवून केलं. म्हणजे तुम्ही माझ्यावरचा राग काढण्यासाठी, माझा बदला घेण्यासाठी, मला रोज त्रास देण्यासाठी तुमच्या नावाचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलं. हो, तर कसं वाटणार लगीन? कोण करणार आपल्याला आणि बरोबर लगीन? मी हे लग्न करायला तयार आहे. तुम्ही नेमके कसे खरे आहात? तुम्ही आता जे हे वागताय ते खरे आहात, कसे वागलात ते खरे आहात? नाही राणी, मी आधी जे काही आता पुढे एकही शब्द बोलू नका. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मला कळालंय की तुम्ही खरे कसे आहात. मी वेडी आहे की मी उगाच नको नको ते स्वप्न बघत राहिले. पुढे जाऊन सगळं छान होईल या आशेवरती एक एक दिवस ढकलत राहिले. तुम्ही दिलेला प्रत्येक त्रास, प्रत्येक वेदना हसत हसत झेलत राहिले. कारण मला माझ्या आई बुवांच्या डोळ्यात पाणी आणायचं नव्हतं. तुम्ही केलेला प्रत्येक अपमान झेललाय मी. आता या घरात हुकूम तर मी असणार आहे आणि ही हुकुमाची राणी मोलकरीण. माझ्या गाडीतून तुला घेऊन जाण्याची माझी इच्छा मेली असं समज. तुझी लायकी नसताना एका फालतू मुलीला इंद्रजित माडिकने उचललं, याची शिक्षा तुला मिळायलाच हवी ना. हळूहळू आपलं नातं सुधारत गेलं. तुम्ही मैत्रीचा हात पुढे केला तेव्हा मीही केला. तू माझी पहिली मैत्रीण आहेस राणी. तुला आवडेल माझ्याशी मैत्री करायला? कारण तेव्हा मला तुमच्या मैत्रीत खरेपणा दिसला होता. तुमचं हे बदललेलं वागणं, मला जपणं आवडायला लागलं होतं मला. पण आता मला कळतंय की हे सगळं खोटं होतं. तुम्ही तर हे सगळं नाटक करत होतात. हे सगळं तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी केलं. तुमच्या मनात माझ्यावर असलेल्या रागाचा बदला घेण्यासाठी केलं, हो ना? नाही राणी, नाही. काय बोलतेस तू? हे बघ, मी तुझ्याशी केलेली मैत्री नेहमी खरी होती आणि तू इथून पुढेही कायम नाही राहणार. यापुढे आपल्यामध्ये कुठलंही नातं नाही राहणार. मैत्रीचं तर अजिबातच नाही. कारण केसानं गळा कापणारी ही खोटी मैत्री मला नकोय. मैत्रीत चेहऱ्यावरचे मुखवटे गळून पडतात.
पण तुम्ही तर खोटा मुखवटा लावूनच माझ्याशी मैत्री केली होती. माझ्या भावनांशी खेळलात तुम्ही, मला फसवलात सर तुम्ही. तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला झालं असा विचार सुद्धा केला नव्हता मी कधी. राणी प्लीज असं नको ना बोलूस, माझं ऐकून तरी घे. नाही सर, यापुढे मी तुमचं काहीही ऐकून घेणार नाही. आता तुम्ही काहीही कारण दिलं ना तरी माझ्या मनावर झालेल्या जखमांवर फुंकर नाही घालू शकणार आहात तुम्ही. या नात्याचा पायाच खोटेपणावर उभा होता. पण हे नातं कळस गाठेल तरी कसं, ते कोसळणारच होत. आणि आज तेच झाले. राणी राणी असं नको ना वागूस, प्लीज 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 राणी, प्लीज प्लीज. आणि मी मान्य करतो की मी चुकलो. मी रागाच्या भरात खूप मिस्टेक्स केल्या. राणी बिलीव्ह मी, मी आता त्या सगळ्याच्या खूप पलीकडे निघून आलोय. माझ्या मनात तुझ्याबद्दल राग नाहीये आता, कुठलाही द्वेष नाहीये. आणि प्लीज, मी आता तो आधीचा इंद्रा नाही राहिलोय. जे काही झालं त्याच्याबद्दल मी तुझी माफी मागतो. प्लीज मला माफ कर एकदा, प्लीज प्लीज मला एकदा माफ कर, प्लीज प्लीज. नाही करू शकत माफ, कारण ही गोष्ट फक्त माझ्यापुरती नाहीये. माझ्या बुवांना अडकवायला निघाला होता तुम्ही ह्याच्यात, आणि ते सुद्धा माझं लग्न व्हावं म्हणून हे सगळं करायला तयार झाले होते. पण माझं लग्न झाल्यावर ते स्वतःला संपवून टाकणार होते. त्यांना जर काही झालं असतं तर मी आणि आईने काय करायचं होतं? आमचं तर पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं ना. तुम्ही आणून दिले असते का आमचे बुवा आम्हाला परत? बोला ना, आणून दिले असते का? मी जर तुमच्या वडिलांच्या जीवावरती उठले असते तर तुम्ही केलं असतात का मला माफ? हा, बोला ना, केलं असतात का माफ? मला नाही माहित राणी, पण आत्ता मला एकच गोष्ट माहिती, ती म्हणजे आत्ता मला इथे गुडघ्यावर बसून तुला प्रपोज करायचं होतं. माझ्या मनातलं प्रेम तुझ्यापर्यंत पोहोचवायचं होतं, आपलं नातं स्वीकारायचं होतं. पण आता त्याच ठिकाणी बसून मी हतबल झालोय. मी नालायक ठरलोय. काय झालं आता बोला? केलं असतात का तुम्ही मला माफ? तुमचा राग हा नात्यांपेक्षा, माणसांच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे का? बोला, जास्त महत्वाचा आहे का? आणि याच गोष्टीचं गिल्ट मला रोज आतून खात आहे का? मी मान्य करतो की मी चुकीचा वागलो, पण प्लीज भूतकाळात मी केलेल्या चुकांची शिक्षा मला आत्ता देऊ नकोस. मी तुझ्यापासून काही लपवणार नव्हतो, सगळं तुला सांगणार होतो. पण मला आता काय बोलणार आहात तुम्ही? नाही, शोधा कुठलं तरी नवीन कारणाने द्या मला. परत जिंका माझा विश्वास आणि परत विश्वासघात करा. समोरच्या माणसाच्या मनाशी खेळताना तुम्हाला काहीच वाटत नाही ना? मी आता कुठे तुमच्यावर विश्वास ठेवायला लागले होते? स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवायला लागले होते तुमच्यावर, आणि तुम्ही विश्वासघात केलात. खूप मोठा विश्वासघात केलात. आणि प्लीज प्लीज डोंट से दॅट. खूप त्रास होतोय मला. आणि माझ्या त्रासाचं काय? मला झालेल्या, मला होत असलेल्या त्रासाचं काय? तुम्ही आजपर्यंत मला जो त्रास दिला त्याचं काय? अहो, तुम्ही तर मला त्रास देण्यासाठी मैत्रीच्या नात्याचा पण आधार घेतलात. खूप खोटं वागलात तुम्ही माझ्याशी. तुम्ही माझ्यासाठी, माझ्या आई बुवांसाठी मैत्रीच्या नात्यामुळे जे जे केलं ना त्याची किळस वाटते आता मला. आता ना मला स्वतःचाच राग येतोय की मी तुमच्यासारख्या कपटी, खोटाड्या माणसाची मदत का घेतली. तुमची मदत घेण्यापेक्षा ना मी स्वतःला गहाण ठेवून माझ्या आणखी बोलून मला माझ्याच नजरेत पाडू नकोस प्लीज. आणि मी जे काही केलं ना त्या मागे माझा काही वाईट हेतू नव्हता, काही स्वार्थ नव्हता.
कसं समजवू मी तुला? माझं मन, माझे विचार, माझा तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळं बदललंय राणी. आपलं नातं बदललंय राणी. And that's just because of you. मी तुझ्यापासून काहीच लपवणार नव्हतो. आज मी तुला सगळं सांगणार होतो. ही सगळी तयारी, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं होतं. या 3 लाईन्स तू क्रॉस केल्या, 1 लाईन क्रॉस केली असती ना राणी, तुला माझ्या मनातच. तुम्ही बदलले नाही आज. फक्त बदला घेण्यासाठी बदलले असल्याचं नाटक केलंय तू. बरोबर आहे ना? एक काम करा, तुमचं ज्या व्यक्तीवरती सगळ्यात जास्त प्रेम आहे ना, त्या व्यक्तीची शपथ घेऊन जा. माझ्या लग्नाच्या दिवशी जे काही घडलं, माझ्या बुवांच्या हातून अपघात घडवून आणणं, त्यांना ते सगळं करायला सांगणं, हे सगळं तुमचंच प्लॅनिंग होतं ना? ते सगळं झालं नाही. म्हणून मला त्रास देण्यासाठी, मला आयुष्यभराचा जखमा देण्यासाठी तुम्ही माझ्याशी लग्न केलं, हो ना? मी तिला याचसाठी लग्न करून घेऊन आलोय. तिला पावला पावलावर तिची लायकी दाखवून देता येईल. ती किती युजलेस आहे हे तिला मिनिटाला रिअलाइज झालं पाहिजे. ती तिच्या हुकमाची नाही, ती आपल्या हुकमावर जगणारी राणी होणार आहे. आई, हे लग्न म्हणजे काही पवित्र सोहळा वगैरे काही नाहीये आई. रिवेंज आहे, रिवेंज, रिवेंज आहे, रिवेंज, रिवेंज आहे, रिवेंज, रिवेंज आहे, रिवेंज, रिवेंज आहे, रिवेंज. सर, शपथ घेऊन सांगा, हे खरं आहे का खोटं आहे? ठीक आहे. जिच्यावर प्रेम आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो, हे सगळं माझं प्लॅन. राणी, मी जे काही केलं त्यात माझं आता पडलं काहीच अर्थ नाहीये सर. मला जे कळायचं होतं ना, ते मला कळालंय. माझ्याशी लग्न करून मला त्रास द्यायचा, मला आयुष्यभराच्या जखमा द्यायचा, हे सुद्धा तुमचंच प्लॅनिंग होतं ना? जिच्यावर प्रेम आहे त्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो, हे सगळं माझं प्लॅनिंग होतं.
जे कळायचं होतं ना ते मला कळालंय. सांगौरातला घाव विसरावा वनवा जिव्हारीचा सांग विजबावा. बताओ, लगाओ एक प्लेट पानी पूरी. बल देह भानौरात घाव झाला तो नाही तोल काळ झाला कसं समजावू त्याला ओ हुकमाची राणी, राग विसरून जा आणि मस्त स्माइल करा. भैर झाला ऑपरेशन सक्सेसफुल झालंय. भानौरात घाव झाला तो नाही तोल काळ झाला कसं समजावू त्याला जात गुरा फटक